तर आपण बघतोय की कशा पद्धतीने भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश डगे यांच्यासोबत. सतीशजी, स्वागत आहे तुमचं. आपण मगाशी विचारलं की कशा पद्धतीनं हे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, याच्यामध्ये भारतीय लष्कराची वायुसेना जी आहे ती मोठ्या पद्धतीनं कशा पद्धतीने यशस्वी ठरते आपण बघतोय. पाकिस्तानचं रडार जे आहे ते संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. काय पद्धतीची पुढची जी आहे पुढचा टप्पा जो आहे तो ऑपरेशन सिंदूरचा असू शकतो, काय वाटतंय? सुरुवातीलाच करेक्शन, मी निवृत्त लेफ्टनंट जनरल नाही, मी निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहे. आणि मुळात ज्या बातम्या आपल्याकडे येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की पाकिस्तानच्या लाहोर भागामधली मुळात पाकिस्तानला HQ-9 अशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टम ही चायनानं देऊ केलेली आहे. आणि ही चायनाची सिस्टम कशी फेल झाली याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लाहोरच्या एरियामधली एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालेलं आहे. एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली म्हणजे काय? मुळात या एअर डिफेन्सशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत, म्हणजे रडार असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरशी संबंधित, डिफेन्सशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी असतील त्याला जे आहे आपण एक प्रकारे जे आहे नाकाम करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि लाहोरच्या आसपासच्या भागामध्ये ही एकूणच गोष्ट नाकाम झाल्यामुळे आता भारताच्या अनुषंगानं भारताकडून जे वेगवेगळ्या प्रकारचे एअर स्पेसमधून जाणारे प्रोजेक्टाईल आहेत, म्हणजे मग मिसाईल असणार आहेत, फायटर जेट्स त्या ठिकाणी असू शकणार आहेत, अनमॅन्ड एरियल व्हेकल असू शकणार आहेत, ते ड्रोन्स असू शकणार आहेत. हे जे आहेत एक प्रकारे त्याला कुठलाही अडथळा न राहता आपण पाकिस्तानच्या काही भागामध्ये अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी करू शकणार आहे. नक्कीच पाकिस्तानच्या चायनानं दिलेल्या HQ-9 एअर डिफेन्स सिस्टमला अशा प्रकारे जो आहे मोठा झटका देण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो असेल तर सरळ सरळ दिसतं की मागच्या 12 ते 24 तासामध्येच पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व जे वल्गना करत होत्या त्या किती पोकळ होत्या, त्यांच्या केवळ त्या धमक्याच होत्या. आणि साधी तुमची एअर डिफेन्स सिस्टम तुम्ही जर वाचू शकत नसाल आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की सकाळपासून ऑलरेडी बॉम्ब ब्लास्ट होत आहेत. नेमके आता ते कोणी बॉम्ब ब्लास्ट केले तो भाग वेगळा, का हे ड्रोन हल्ले होते तेही नंतर त्या ठिकाणी येईल. पण तुम्ही स्वतःच्या लोकांची बेसिक काळजी घेऊ शकत नाही, त्यांचा जीव पण वाचू शकत नाही, तर तुम्ही भारतासारख्या महाशक्तीसमोर काय उभा राहणार? त्या सामरिक शक्तीसमोर जे काय युद्ध करणार? असे प्रश्न खऱ्या अर्थानं जे आज घडीला उभा राहिलेले आहेत. नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीनं भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला भारताच्या 15 ठिकाणी, मात्र तो पण आपण उधळून टाकलेला आहे. पाक बिथरल्याचं बघायला मिळते, अनेक ठिकाणी सायरन वाजते. काय वाटतं त्याबद्दल? पाक तर बिथरलेला असणारच, कारण त्यांच्या ज्या पोकळ वर्गाना आहेत त्या ठिकाणी एक्सपोज झाले. म्हणजे खरं म्हटलं तर सुरुवात जी आहे ती कालपासूनच झाली. आत्तापर्यंत एवढ्या हाय सिक्युरिटी मोडवर असताना सुद्धा भारतानं बरोबर जे आम्हाला 9 टार्गेट्स हिट करायचे होते ते पाकिस्तानच्या हद्दीमधले, पाकव्याप्त काश्मीरमधले, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधले टार्गेट्स आम्ही त्या ठिकाणी हिट केले. तिथल्या ॲक्टिव्ह टेररिस्टला जे आहे शेकडोंच्या संख्येनं आम्ही इलिमिनेट केलं. एवढंच नाही, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आम्ही उद्ध्वस्त केले. आणि हे सगळं करताना आम्ही विशेष काळजी घेतली की तिथल्या सामान्य जनतेला त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, इन द सेन्स त्याच्यात कोणाचाही सामान्य लोकांचा जे आहे मृत्यू त्या ठिकाणी होऊ नये. एका बाजूला हे एवढं मोठं यश आपण त्या ठिकाणी मिळवलं आणि त्याच्या काही तासानंतरच इव्हन एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करून आता एक प्रकारची जी आहे चपराक आपण पाकिस्तानला दिलेली आहे. म्हणजे पाकिस्तान पूर्णतः उघडा पडलेला आहे. आणि मग तिथली सामान्य जनतेच्या मनामध्ये हा बेसिक प्रश्न येणं साहजिक आहे की 12 ते 24 तासही तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते, 12 ते 24 तास सुद्धा जर तुम्ही तुमच्या नागरिकांचं त्या ठिकाणी रक्षण करू शकत नाही तर पाकच्या लष्कराच्या एक प्रकारचे निष्क्रियतेविरुद्ध आवाज आता त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उठवला जाऊ शकतो. पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व असलं काय नसलं काय सारखंच आहे, हेही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आणखीन एक बातमी आपल्याकडे येते की भारतामध्ये अमृतसरच्या आसपास त्यांनी मिसाईल त्या ठिकाणी भारतावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मिसाईल डिफेन्स सिस्टमनं जे आहे त्याला हवेतच नष्ट केलं. आणि अशाही बातम्या येत आहेत, अजून त्याची पुष्टी झाली नाही. ते चायनीज मेड PL-15 मिसाईल असण्याची शक्यता आहे. म्हणजे एका बाजूला आमची एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम किती मजबूत आहे हे दिसतं, तर दुसऱ्या बाजूला जे आहे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम काही तासातच त्यातल्या लाहोरच्या आसपासच्या भागामध्ये काही तासातच जे आहे त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. यातून दिसतं की भविष्यामध्ये जे आहे भारत पाकिस्तानवर सामरिकदृष्ट्या किती मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकू शकतो. आणि काही दिवस सुद्धा पाकिस्तानचं लष्कर हे भारतासमोर उभा राहू शकत नाही. हे या झाकीवरूनच याच्या प्रकारची एक चुणूक, एक प्रकारची जी आहे ही झाकीच पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या लष्कराला दिसलेली आहे. नक्कीच ऑपरेशन सिंधूचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की पाकिस्तानचं मिसाईल जे आहे ते कशा पद्धतीनं आपण उधळून टाकलंय, ते हल्ले करत होते पण त्यांचे जे प्रयत्न आहेत ते फोल ठरले त्याच्यानंतर. पण ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार म्हणजे जेव्हा पाकिस्तान हल्ला करणार त्याचं प्रत्युत्तर असणार आहे की ही विविध ठिकाणी आणखी हल्ले सुरूच राहतील?
काय त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? ॲब्सोल्युटली आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह एकदम क्लिअर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की या लढाईमध्ये जे दहशतवाद आहे, दहशतवादाला जे पोसणार आहेत, त्यांचे जे आका आहेत, ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर असले तर त्यांना जे आहे आम्ही शोधून काढू आणि आम्ही त्यांना जे आहे पनिश करू. मग त्यातला पहिला टप्पा फेज 1 ऑपरेशन सिंदूरचा आपण कंप्लीट केला, ज्यामध्ये टेररिस्टचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आपण उद्ध्वस्त केले. पण अजूनही जे आहेत या टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे आका कुठेतरी पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत. अजूनही पाकिस्तानचं लष्कर ISI त्यांना सपोर्ट करतं. मग त्यांचाही आपल्याला बंदोबस्त करावा लागणार. मग त्यातून आपल्याला जे आहे ऑपरेशन सिंदूरचा फेज 2, फेज 3, फेज 4 माहित नाही किती फेजेस असणार आहेत हे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि मीनवाईल जर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं, जो तो करणारच, तर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं तर त्याला सुद्धा जे आहे आपण त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई करणारच आहे. नक्कीच या सगळ्या प्रकरणावर तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.